नमस्ते फ्रेंड्स, आज आपण कुरकुरीत असे अळूचे वडे बनवतोय। आजपर्यंत अळूच्या वड्या ह्या वेगवेगळ्या प्रकारामध्ये बनवलेल्या आहेत किंवा बनवत आलेलो आहोत। आजचे हे जे काही अळूचे वडे मी बनवलेले आहेत ना, तर ते अगदी बनवायला खूप सोपे आहेत। त्याचबरोबर चवीलाही इतके अप्रतिम लागतात ना, तर तुम्ही टेक्स्चर पाहू शकता, इतकं मस्त आणि अप्रतिम असं आलेलं आहे। बेसन पिठाचा किंवा कुठल्याही प्रकारच्या पिठाचा इथे मी वापर केलेला नाहीये, तरी सुद्धा हे वडे इतके कुरकुरीत आणि चवीला अप्रतिम असे झालेले आहेत। अगदी झटपट बनवून तयार होतात। कितीही गडबड किंवा घाई असू देत, अगदी फटाफट हे वडे तुम्हाला आता बनवता येणार आहे। मुलांच्या टिफिनलाही सुद्धा तुम्ही हे कुरकुरीत अळूचे वडे बनवून देऊ शकता। चला तर पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात अगोदर आपल्याला 1 वाटी चण्याची डाळ 2 तासांपूर्वी भिजत घालायची आहे। आता ही जी डाळ आहे ना, तर ही मी भिजत घातलेली जवळजवळ 2 तास होत आलेले आहेत। तुम्ही बघू शकता डाळीचे अगदी तुकडे पडत आहेत। अशाच पद्धतीने आपल्याला डाळ इथे भिजत घालून घ्यायची आहे। तुम्हाला जर का सकाळी अशा प्रकारचे वडे बनवायचे आहेत, तर तुम्ही आदल्या दिवशी रात्री सुद्धा अशी ही डाळ पाण्यामध्ये भिजत घालू शकता। अगदी चांगल्या पद्धतीने डाळ आपली भिजलेली आहे, ती जराशी बाजूला ठेवूया, तोपर्यंत पुढची तयारी करूया। आता 1 वाटी डाळीसाठी इथे आपल्याला 1 वाटी पोहे घ्यायचे आहेत। रेग्युलर आपण जे नाश्त्यासाठी पोहे बनवतो, तर तेच पोहे इथे मी वापरलेले आहेत। पोहे स्वच्छ असे चाळून इथे मी घेतलेले आहेत। त्यानंतर आपल्याला 2 ते 3 पाण्याने पोहे हे स्वच्छ धुवूनच घ्यायचे आहेत, कारण बऱ्याच वेळेला अशा धान्यांमध्ये पावडर असते किंवा धूळ बसलेली असते, तर ते आपल्याला स्वच्छ करूनच घ्यायचं आहे। पोह्यांमधील धुवून झाल्यानंतर पाणी जे आहे ना, ते आपल्याला सर्वच निथळून घ्यायचं आहे, म्हणजे सर्वच हे पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। अगदी आपण नाश्त्याला पोहे भिजवतो ना, अगदी त्याच पद्धतीने इथे हे पोहे आपल्याला भिजवायचे आहेत। खूप जास्तही पाणी घालायचं नाही। आता हे पोहे सुद्धा जरा बाजूला ठेवूयात। तर आता या वड्यांसाठी मस्त असा मसाला बनवतोय, तर त्यासाठी इथे मी ओवा घेतलेला आहे, जिरे घेतलेले आहेत, त्यानंतर बडीशेप घ्यायचे, धणे घ्यायचे आहेत, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि लसूण आपल्याला इथे घ्यायचा आहे। अशा पद्धतीचा मसाला वापरल्यामुळे ना काय होणार आहे, आपल्या या अळूच्या वड्यांना अगदी मस्त झणझणीत आणि खमंग अशी चव येणार आहे। तुम्ही नक्कीच या पद्धतीने एकदा हे वडे असे बनवून बघा। खूप सोपी पद्धत आहे। पाणी न घालताच आपल्याला कोरडं असंच हे मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी काही अळूचे पानं स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत, तुम्ही इथे बघू शकताय। आता एकाच आपल्याला डायरेक्शनमध्ये ही जी काही पानं आहेत ना, तर मी दाखवते अगदी त्याच पद्धतीने लावून घ्यायची आहेत, म्हणजे ते कटिंग करायला खूप सोपं होऊन जाईल। 1 वाटी चण्याची डाळ आपण सुरुवातीला घेतली होती, तर त्यासाठी इथे मी 7 ते 8 अळूचे पानं वापरलेली आहेत। असं फोल्ड करून कट केल्यामुळे काय होणार आहे ना, की लांब लांब ही पानं कट होणार आहेत। तर त्यापेक्षा आपण काय करूया, की मधल्या भागांमध्ये 2 ते 3 कट देऊयात, म्हणजे अगदी बारीक बारीक आपल्याला ही अळूचे पानं कट करता येतील, अगदी याच पद्धतीने परफेक्ट। दरवेळेला काय होतं ना, की अळूच्या वड्या बनवायचं म्हटलं ना, की अळूच्या पानांसाठीचं बेसन पिठाचं मिश्रण तयार करा, ते मिश्रण पानांवर लावा, बरं पानांवर लावल्यानंतर त्या वड्या वाफवून घ्यायच्या आणि त्यानंतर मग तळायच्या। त्यापेक्षा ही अगदी खूप सोपी पद्धत आहे, जरा वेगळी आहे। सर्वांनाच या पद्धतीचे वडे नक्कीच आवडणार, शिवाय बनवायलाही खूप सोपे आहेत। अगदी कोणालाही पहिल्याच प्रयत्नात जमतील इतके सोपे आहेत। आता इथे तुम्ही बघू शकता, या पद्धतीने अगदी बारीक बारीक स्वरूपामध्ये आपण हे अळूचे पानं कट करून घेतलेले आहेत। उभे कट दिल्यानंतर आपल्याला या पानांना आडवे सुद्धा कट देऊन घ्यायचे आहेत, म्हणजे ते पानं खूप लांब लांब जास्ती होणार नाहीत। एकसारख्या आकारामध्ये मस्त अशी पाने इथे कट करून घेतलेली आहेत। पानं जरा बाजूला ठेवूया, तोपर्यंत पुढची तयारी करूया। आता इथे आपण जी काही डाळ भिजवून घेतली होती ना, तर ती आपल्याला या पद्धतीने पाणी निथळून घ्यायचं आहे आणि सर्वच डाळ एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दाटसर अशी वाटूनच घेते। खूप जास्त बारीक पेस्ट बनवायची नाही, थोडीशी जाडसरच ठेवायची आहे। असं केल्यामुळेच आपले जे काही वडे आहेत ना अळूचे, ते मस्त असे कुरकुरीत आणि क्रिस्पी बनवून तयार होणार आहेत। मिक्सरचं भांडं इथे मोठं असल्यामुळे 1 वाटी संपूर्ण डाळ मी एकाच वेळेला मिक्सरमध्ये घालत आहे। तुमच्याकडे जर का असं मोठं मिक्सरचं भांडं नसेल, तर तुम्ही छोट्या भांड्यामध्ये दळून घेतलं तरी पण चालणार आहे। सुरुवातीला आपल्याला पाणी न घालताच ही डाळ मिक्सरमधून फिरवून घ्यायची आहे, अगोदरच पाणी घालायचं नाही। आता इथे मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे। अगदी या पद्धतीचं आपल्याला टेक्स्चर हवं आहे, तुम्ही बघू शकताय। जाडसर असंच आपल्याला हे जी काही डाळ आहे ना, ती मिक्सरमध्ये या पद्धतीने वाटून घ्यायची आहे। अळूच्या वड्यांसाठी अगदी परफेक्ट असं इथे हे डाळीचं मिश्रण तयार झालेलं आहे। खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त दाटसरही नाही, अगदी अशाच पद्धतीचं आपल्याला इथे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। आता एका मोठ्या बाउलमध्ये हे सर्वच मिश्रण डाळीचं काढून घेतल्यानंतर सुरुवातीला आपण जे काही पोहे भिजत घातले होते ना, ते सुद्धा अगदी मस्त असे भिजून तयार झालेले आहेत, तुम्ही बघू शकताय। आता हे पोहे आपल्याला हातानेच असे कुस्करून घ्यायचे आहेत।
आता हे पोहे जे आहेत ना ते मिक्सरमध्ये अजिबात बारीक फिरवायचे नाहीत, त्यामुळे काय होणार आहे ना की ते खूप जास्त चिकट होतील, चिवट होतील. म्हणूनच आपल्याला हे वडे जे आहेत ना ते कुरकुरीत बनवायचे आहेत, तर त्यासाठी हे पोहे या पद्धतीने हातानेच कुस्करून घ्यायचे आहेत, म्हणजे वड्यांना टेक्स्चर आणि बाइंडिंग खूप छान येतं. चांगल्या पद्धतीने पोहे भिजल्यामुळे हातांनीच मस्त असे कुस्करले जातात. आता हे पोहे आपण डाळीच्या मिश्रणामध्ये ॲड करून घेऊयात. त्यानंतर इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा असा बारीक कट करून घेतलेला आहे. ताजी कोथिंबीर इथे बारीक कट करून घालायची आहे, म्हणजे या वड्यांना फ्लेवर सुद्धा खूप छान येतो कोथिंबीरीचा. त्यानंतर आपण अळूचे पानं जे काही कट करून घेतले होते ना, तर ते सुद्धा सर्वच या मिश्रणामध्ये घालून घ्यायचे आहेत. मिक्सरमध्ये जे काही वाटण तयार केलं होतं मसाल्याचं ते सुद्धा ॲड करायचंय. सकाळी जर का तुम्हाला हे वडे टिफिनला मुलांसाठी बनवायचे असतील ना, तर आदल्या दिवशी थोडीशी पूर्वतयारी करून ठेवली ना फ्रीजमध्ये, तरीही काहीच हरकत नाहीये. आता यामध्ये अगदी 1 चमचा छोटा हळद घालायची आहे आणि सर्वच मिश्रण आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. अगोदरच यामध्ये मीठ घालायचं नाही, कारण मिश्रण सुरुवातीला पानांमुळे खूप जास्त दिसत आहे, तर थोडासा आपण अंदाज घेऊया आणि नंतर मग शेवटी सर्वात यामध्ये मीठ ॲड करूया, म्हणजे मीठ खूप जास्तही होणार नाही. पानं आता डाळीमध्ये मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकताय की पिठाचा जो काही आकार आहे ना तर तो कमी झालेला आहे, तर बेतानेच मीठ घालायचं आहे. पूर्वीच्या काळी ना असं आपल्या ज्या काही आजी वगैरे आई वगैरे होत्या ना, तर त्या अशा हातावरती मीठ घेऊन घालायच्या. त्यामुळे काय होतं ना की अगदी परफेक्ट आपल्याला अंदाज स्वयंपाकामध्ये मिठाचा येऊन जातो. पण आता हल्ली काय होतं ना की चमच्याने ज्यावेळेस आपण मीठ ॲड करतो ना, तर ते कधी जास्त होतं तर कधी कमी होतं. त्यामुळे ना हाताचा अंदाज हा कधीच चुकत नाही. हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे वड्यांसाठीचं. या पद्धतीने हातावर पिठाचं जे काही मिश्रण आहे ना तर ते घ्यायचं आहे आणि तुम्हाला जेवढे लहान किंवा मोठ्या आकारामध्ये हे वडे बनवायचे आहेत तर तेवढे तुम्ही बनवू शकतात. खूप लहानही बनवू नका. थोडेसे मध्यम आकारामध्येच आपल्याला हे टिक्की किंवा अळूचे वडे आपण म्हणू शकतो किंवा टिक्कीही म्हणू शकतो, नाही का. तर हे आपल्याला या पद्धतीने हातांवरती यांना आकार देऊन घ्यायचा आहे. कुठल्याही पद्धतीचं आपण यामध्ये पीठ ॲड केलेलं नाहीये, तरी सुद्धा बाइंडिंग तुम्ही इथे पाहू शकताय. पोह्यांमुळे अगदी परफेक्ट आलेले आहे. त्याचबरोबर पोहे घातल्यामुळे काय होणार आहे ना की हे वडे क्रिस्पी आणि कुरकुरीत असे बनून तयार होणार आहेत. चला आता मी बोलत काय बसली, फटाफट इथे सर्वच हे वडे तयार करूनच घेते. अगोदरच ह्या ज्या टिक्की किंवा वडे आहेत ना अळूचे, तर ते बनवून ठेवा, म्हणजे काय होतं ना तेल कढईमध्ये जेव्हा तावावर येईल ना, तर गरमागरम हे वडे आपल्याला लगेच तळताही येतील, त्यामुळे वेळही वाचतो आणि खूप फटाफट हे सर्वच वडे बनवून तयार होतात. तर सर्वच इथे मी तयार करून घेतलेले आहेत अळूचे वडे. तुम्ही बघू शकताय. टेक्स्चर तर पहा काय मस्त आणि अप्रतिम असंच आलेलं आहे. बाइंडिंग सुद्धा अगदी चिवट चिकट झालेली नाहीये. हाताला अजिबात पीठ चिकटलेलं नाहीये बनवताना. मस्तच. वडे असे तयार करून घेताना शक्यतो असा पसरट आकाराचा पॅन ठेवायचा आहे. त्यामुळे काय होतं ना की एका वेळेला बरेचसे आपल्याला हे वडे जे आहेत ना ते तळून घेता येतात आणि फटाफट आपलं इथे काम सुद्धा होतं. सुरुवातीपासून गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे. मोठ्या गॅसवरच आपल्याला हे जे वडे आहेत ना ते मस्त असे कुरकुरीत क्रिस्पी होईस्तोपर्यंत तळून घ्यायचे आहेत. कुठेच गॅस कमी करायचा नाही. जर का गॅस कमी केला तर पोह्यांमुळे हे जे काही वडे आहेत ना तर ते सगळं तेल शोषून घेतील आणि हे आपले जे काही वडे आहेत ते क्रिस्पी होण्याच्या ऐवजी तेलकटच होतील. त्यामुळे इथे ही चूक करायची नाही. अगदीच मोठ्या गॅसवरती वरचा फेस कमी झाल्यानंतर दोन्ही बाजूनी हे जे काही वडे आहेत ना ते उलट पलट करून घ्यायचे आहे धाऱ्याच्या मदतीने. 2-2 मिनिटाला धाऱ्याच्या मदतीने हे खालीवर करायचे आहेत, म्हणजे एकसारखा त्यांना रंगही येऊन जातो आणि कुरकुरीत हे तळले देखील जातात. तुम्ही बघू शकताय अगदीच मस्त बिस्किट रंगावरती आपल्याला हे जे वडे आहेत ते तळून घ्यायचे आहेत. खूप डार्क रंगावरती तळायचे नाही. गॅसची फ्लेम मोठी असल्यामुळे खूप जास्तही वेळ हे वडे तळायला लागत नाही. अगदीच फटाफट होतात. तेल आता अगदी मस्त तापलेलं आहे, तर आहे ना सगळेच वडे मी या पद्धतीने तळूनच घेते. रेसिपी करण्याबरोबरच आहे ना अगदी शेवटची जी काही तळणीची स्टेप आहे ना तर ती सुद्धा खूप महत्त्वाची असते. रेसिपी करत असताना बऱ्याचशा मी टिप्स आणि ट्रिक तुमच्यासोबत शेअर करत असते. त्यामुळे तळणीसाठीच्याही ज्या काही मी टिप्स सांगितलेल्या आहेत त्या अगदी फॉलो करा आणि मस्त असे कुरकुरीत इथे आपले अळूचे वडे बनवून तयार झालेले आहेत. अगदी हिरव्या मिरच्या इथे मी तळून सुद्धा घेतलेल्या आहेत बरं का. टेक्स्चर तुम्ही पाहू शकताय वड्यांना काय मस्त आणि अप्रतिम असं आलेलं आहे. रंग तर पहा काय छान आलेला आहे. चव सुद्धा अप्रतिमच. एकदा या पद्धतीने तुम्ही हे अळूचे वडे नक्की करून बघा. सर्वांनाच ही रेसिपी नक्की आवडणार आहे, कारण यामध्ये वेळही वाचणार आहे आणि अगदी झटपट आपले हे अळूचे वडे इथे बनवून तयार झालेले आहेत. अजिबात तेलकट वगैरे होत नाही. तुम्ही इथे बघू शकताय क्रिस्पी आणि कुरकुरीत असे अळूचे वडे एखाद्या सॉस सोबत किंवा
कोथिंबीरच्या हिरवी चटणीसोबत सुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकता। झटपट होणारी ही रेसिपी असल्यामुळे तुम्ही मुलांना टिफिनलाही देऊ शकतात। कशी वाटली मग तुम्हाला आजची ही रेसिपी? आवडली का? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। त्याचबरोबर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। अशाच छान छान व्हिडिओसाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा। चला तर मग फ्रेंड्स, पुन्हा भेटूयाच। तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग। बाय बाय फ्रेंड्स।